नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सनं। सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट, प्रशासन सज्ज। हायवेच्या चुकीच्या कामांचा सामान्यांना फटका, घरात घुसलं पाणी। आणि वेंगुर्लेत संतप्त नागरिकांची वीज वितरणला धडक, अधिकाऱ्यांना विचारला जाब। आता पाहूया सविस्तर बातम्या। मुंबई गोवा महामार्गालगत असलेल्या पावशी भोगटेवाडी येथील घरांना हायवेच्या चुकीच्या कामाचा फटका बसलाय। सर्व्हिस रोडवरती गटार नसल्यानं मुसळधार पावसाचं पाणी महामार्गालगतच्या घरांमध्ये घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। महामार्ग प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे ग्रामस्थांना या गंभीर समस्येचा त्रास सहन करावा लागत आहे। पाहूयात। हे बघा, हे पाणी आमच्या घरामध्ये घुसून, हे आमच्या घरामध्ये घुसले पाणी। हायवेचं काम चालू आहे। हे बघा, हे आमचं घर आहे। ह्या घराला त्या हायवेवाल्यांनी माती टाकली आहे आणि या दुकानाला घालायला परमिशन दिली आहे इकडे। हा पाण्यातून चालतोय मी। हे बघा पाणी, हे पाणी, हे आमचे घर आहे। हे घर आहे आमचं, जायची वाट आहे। प्रामुख्याने पावसाचा विचार केला तर पावसातील एक दिवसाचा पाऊस म्हणजे वळीवाचा पाऊस म्हणतात याला, आणि एका दिवसाच्या पावसाने आमच्या फक्त हायवे प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे आमच्या पावशी गावातील सर्व यंत्र, सर्व ग्रामस्थांना याचा बऱ्या मोठा फटका बसला आहे। याचं कारण निव्वळ प्रशासनाचं दुर्लक्ष। यावर आम्ही पावशीवासी आणि प्रशासनातील हायवे प्रशासनातील इंजिनियर कांबळे आहेत यांना सुद्धा या प्रत्यक्षात 1 महिन्यापूर्वी याची कल्पना दिली होती की 8-10 फुटीचा जो भराव तुम्ही घालताय त्याला संरक्षक भिंत नसेल तर त्याची माती थांबणार नाही। कारण कोकणातला पाऊस आहे। कांबळी जरी समजा घाटावरचे असले तरी त्यांना इथल्या पावसाचा अनुभव नसावा एखाद्या वेळी, कारण हा संरक्षक भिंत आणि गटार नसल्यामुळे ह्या इथली माती जी आहे ते आमचे पाथर्डे कुटुंबीय असतील, पाटील असतील, तुळसकर किंवा अन्य पावसकर, ह्या सर्व कुटुंबांना ह्याचा त्रास भोगावा लागला आहे। ते कारण त्यांनी वर्षभराची जी बेगमी करून ठेवलेली असते, पावसाळ्याची बेगमी केलेली असते, त्या संपूर्ण बेगमीमध्ये त्यांचं 1-1.5 फुटाच्या घरात त्यांच्या पाणी घुसून, चिखल घुसून, त्यांच्या फ्रीज म्हणा, TV म्हणा, अशी इत्यादी असणारी उपकरणं आणि खाद्यवस्तू हे सर्व नासधूस झालेत। तर आम्ही प्रशासनाला एवढीच विनंती करू की ही बाब तर तुम्ही लवकर करा आणि ज्या कुटुंबाची आमच्या नासधूस झालेली आहे त्यांना सुद्धा प्रशासनाच्या माध्यमातून ताबडतोब तुम्ही सहकार्य द्या, अशी आम्ही नुकसान भरपाई स्वरूपात सहकार्य द्या। आणि ह्याचाही सुद्धा पुढील आम्ही एक सांगू इच्छितो की ह्याच पुढील 8 दिवसात या प्रशासनाने यावर निव्वळ लक्ष देऊन समजा संरक्षक भिंत किंवा गटार या स्वरूपाचं समजा काम केलं नसेल तर पावशी गावाच्या वतीने आम्ही आंदोलन स्वरूपाचा इशारा आम्ही त्यांना देत आहोत। अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं सिंधुदुर्गात मासेमारी बंद करण्यात आली आहे। चालू वर्षातील हा शेवटचा मासेमारीचा हंगाम होता। 1 जूनपासून प्रामुख्यानं समुद्रातील मासेमारी बंद करण्यात येते, त्यावेळी पुढील 8 ते 10 दिवसात मच्छीमारांना फायदा होणार होता। मात्र समुद्रातील वादळी वाऱ्यामुळे मच्छीमारी ठप्प झाल्यानं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे। समुद्रामध्ये जे आज कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन जो वादळाचे आज वादळ होणार आहे 23 तारखेपासून त्याचा प्रभाव जास्तीत जास्त आहे। मच्छीमार आधीच एका मोठ्या आर्थिक संकटात होता मच्छी मिळत नसल्यामुळे। या अगोदर पण तोक्ते वादळातनं जे नुकसान झालं त्याच्यातनं कुठेतरी आता मच्छीमार सावरत असताना परत एक नवीन वादळाचं संकट मच्छीमारांसमोर
निर्माण झालेलं आहे. आज हंगाम समाप्तीला एक 10 ते 12 दिवस राहिले असताना 10-12 दिवसात जर चांगली व्यवस्थित मच्छीमारी झाली असती तर जे त्यांचा खलाशी वर्ग असतील किंवा इतर बोटींच्या मेंटेनन्सची कामं असतील ती त्या पैशातनं करता येऊ शकली असती. तर हे आज वादळामुळे त्यांचं एक आर्थिक नुकसान झालेलंच आहे. त्याच्यानंतर हे आता एक धंदा बंद झाल्यामुळे एक खच्चीकरण झालेलं आहे. त्यातनं मच्छीमारांचं खूप मोठं नुकसान होणार आहे. हा जो सीझन असतो शेवटचा तो साधारण प्रॉपर बोटीमागे म्हणजे डिझेल वजा होता एक 22 हजार रुपये पर बोटी फिशिंगच्या बोटीमागे शिल्लक राहतात शेवटच्या दिवसामागे. म्हणजे जवळजवळ एक 10 दिवसाचं मग बघितलात ना तर 2-3 लाखाचं 5 लाखापर्यंत सुद्धा नुकसान होऊ शकतं. म्हणजे नेट आपल्याला ते मिळू शकतात. ते आता हे लोकांनी गमावले आहेत. तेच निर्णायक जे आहेत ते खलाशी सोडण्यासाठी उपयोगी पडतात. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान तर होणारच आहे. ते नुकसान आता हे सोसावं लागणार सर्व मच्छीमारांना, बोटवाल्यांना, तसंच खलाशी वर्ग आहेत त्यांना पण त्याचं नुकसान सोसावं लागणार. आणि शेवटच्या याच्यामध्ये जास्तीत जास्त फायदा होतो ना तो आता आमचा होणार नाही. त्यामुळे त्या कर्नाटकात जे काही समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे त्याचं इथे ते आम्हाला झळ पोचलेली आहे आणि त्याच्यामुळे आमचं नुकसान भरपूर प्रमाणात होईल. पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनेच्या क्रूर अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात भारतीय पर्यटकांचे नाहक बळी गेले. मात्र ऑपरेशन सिंधूरसारख्या धारदार हत्यारानं भारताच्या तिन्ही सैन्यदलानं पाकिस्तानच्या दुष्कृत्याला प्रत्युत्तर देत चारीमुंड्या चित केलं. या पार्श्वभूमीवरती सावंतवाडी गांधी चौक येथून सुरू झालेली ही रॅली शहरातून काढण्यात आली. पाहूयात. हातात तिरंगा ध्वज घेऊन भारत माता की जय असा जयघोष करत सर्वपक्षीय पदाधिकारी नागरिक या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. विशेष म्हणजे पावसाचा व्यत्यय असताना सुद्धा भारतीय सैन्यदलाने केलेल्या कार्याचं कौतुक आणि त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी अनेकांनी उत्स्फूर्तपणे या रॅलीमध्ये सहभाग दर्शवला. या तिरंगा रॅलीमध्ये भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजीव परब, भाजपचे युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष युवराज लखमराजे भोसले, भाजपच्या महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोळगावकर, शिवसेनेचे तालुका प्रमुख बबन राणे, शहर प्रमुख बाबू भाजपचे शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडिवरेकर, भाजपचे वेंगुर्ला तालुका अध्यक्ष बाळू देसाई, सेनेचे तालुका प्रमुख नितीन मांजरेकर, अशोक दळवी, मनोज नाईक, सुरेंद्र बांदेकर, अर्चित पोकळे, सुधा कौठणकर, भारती मोरे, शुभांगी सुकी, अक्षय पारसेकर, ॲडव्होकेट परिमल नाईक, भाजपचे दिलीप भालेकर, दीपाली भालेकर, कोलगाव सरपंच संतोष राऊळ, भाजपा महिला शहर प्रमुख मोहिनी मडगावकर, संदीप गावडे, बंटी पुरोहित, गुरु मटकर, संदीप हळदणकर, हर्षद ठेरे, पुराज पुरोहित, शर्वरी धारगळकर, मेघना राऊळ आदी सर्व पक्षीय महिला पदाधिकारी नागरिक सहभागी झाले होते. तिरंगा रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सर्व नागरिकांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. भारतभर तिरंगा रॅली चालू आहे. आपल्या सैन्य दलाने जे शौर्य दाखवलं याला वंदन करण्यासाठी आपण तिरंगा रॅली काढतो. तिरंगा रॅली म्हणजे काही राजकारण नाही. सर्व लोकांना आपल्या देशाचा अभिमान आहे आणि ज्या वेळेला देशावर संकट येतं त्यावेळेला संपूर्ण देश एकत्र होतो ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून या निमित्ताने सैन्य दलाच्या तिन्ही प्रमुखांचं, राष्ट्रपती महोदयांचं अभिनंदन करत असतानाच या निर्णयामागे ठामपणे उभे राहिलेले आपल्या देशाचे पंतप्रधान, आपल्या देशाचे संरक्षण मंत्री, गृहमंत्री सर्वांचंच मी या ठिकाणी अभिनंदन करतो. आपल्या शूर जवानांनी ज्यांनी आपलं प्राणाचं अर्पण केलेलं आहे त्यांना या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो. आणि त्याचबरोबर ज्या निष्पाप लोकांचे भारतामध्ये विशेषतः काश्मीर विभागामध्ये बळी गेले त्या सर्वांना या ठिकाणी आदरांजली व्यक्त करतो. कारण पाकिस्तानने भ्याड हल्ला पुन्हा एकदा केला आणि तो हल्ला नेमका काश्मीरच्याच भागामध्ये होता. परंतु एका गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे की आमच्या देशाच्या त्या आमच्या सौभाग्यवती होते. त्यांचं जे कुंकू होतं या कुंकवाची लाज ही भारतीय सैन्याने आज राखलेली आहे आणि पाकिस्तानला योग्य तो धडा दिलेला आहे. याच्या पुढे सुद्धा असं जर कधी साहस पाकिस्तानने करण्याचा प्रयत्न केला पाकिस्तानचं नाव निशाण मिटवलं जाईल हा स्पष्ट इशारा भारताने दिलेला आहे. त्याचा आम्हाला अभिमान आहे. या ठिकाणी भाजपचे अध्यक्ष आलेले आहेत. नुकतीच त्यांची नियुक्ती झालेली आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो.
असंच देशप्रेमाचं काम त्यांच्या हातून घडावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि योगायोग असा आहे की आमचे दोन्ही जे राज्य होते, मग ते बापूसाहेब महाराज असतील किंवा शिवरामराजे भोसले असतील, तर दोन्ही लेफ्टनंट कर्नल होते. म्हणजे त्यांनी देशासाठी लढाया केलेल्या आहेत. आणि म्हणून ती थोर परंपरा ज्या भूमीतून सुरुवात झाली त्या सावंतवाडीमध्ये ही तिरंगा रॅली निघते, याचा मला सार्थ अभिमान आहे. आपल्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो. पुन्हा एकदा आपल्या शूर जवानांना या ठिकाणी वंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गेल्या 2 दिवसांपासून वेंगुर्ला तालुक्यात विजेच्या चाललेल्या खळखंडोबाच्या पार्श्वभूमीवरती जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्यासहित लोकप्रतिनिधी व नागरिकांनी वेंगुर्ला वीज वितरण कार्यालयात धडक देत कुडाळ कार्यकारी अभियंता वनमोर यांना जाब विचारला आहे. पाहूयात. वेंगुर्ला येथे गेले 2 दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे विद्युत वितरण विभागाचा बोजवारा उडाला आहे. पहिल्याच पावसात वारंवार खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठ्यामुळे नागरिक व्यापारी हैराण झाले आहेत. या पार्श्वभूमीवरती आज ग्रामस्थांनी वेंगुर्ले विद्युत वितरण कार्यालयाला धडक दिली. यावेळी उपस्थित जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. पावसाळ्यापूर्वीची कामं योग्य प्रकारे न केल्याने ही परिस्थिती असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. यावेळी ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला. वेंगुर्ला वीज वितरणचे अभियंता समर्पक उत्तरे देत नाहीत, फोन बंद करून ठेवतात, वीज वितरणचा मेंटेनन्स करण्यासाठी दिलेल्या कॉन्ट्रॅक्टरने कोणती कामे केली आदी विषयांवरती अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्यासहित भाजप तालुकाध्यक्ष पप्पू परब, युवासेना जिल्हा प्रमुख हर्षद डेरे, मच्छीमार नेते वसंत तांडेल, दादा केळुसकर, सायमन आल्मेडा, नंदन वेंगुर्लेकर, रवींद्र खानोलकर, नित्यानंद शेणई, युवासेनेचे विशाल गावडे, ठाकरे सेनेचे संदीप पेडणेकर, पंकज शिरसाट, बाळू परब तसंच ग्रामस्थ महेश प्रभू खानोलकर, अनंत परब, संतोष तेंडुलकर, सुरेश कांबळी, संजय मेसरी यांच्यासहित ग्रामस्थ उपस्थित होते. त्या गोष्टीमुळे आता ती धाडकपट्टी व्हायला पाहिजे. प्रत्येक विचारल्यानंतर काय तुम्ही माणूस द्या मग आम्ही पट्टी घेतो असं कसं होतं. तुमच्याच संदर्भात मी आता मलाही माहिती असतं तर मी आता कलेक्टर साहेबांना तेच सांगितलं की तुम्हाला जरा बोलून घ्या म्हणून, कारण तुमचं दर्शन घ्यायचं होतं. एक्सेप्टेबल पाहिजे की नाही मला सांगतो मी आता मला माझ्याशी रात्री बोलताना त्याने काय सांगितलं, हिंगोलीत कुठल्या तरी भागामध्ये फॉल्ट झालाय आणि तो आता सापडलाय, पुढच्या 10 मिनिटात लाईट सुरू होईल आणि पूर्ण लाईन चालू होईल. त्याच्या पुढच्या अर्ध्या तासात फोन लागल्यानंतर तो म्हणतो तो फॉल्ट झाला, आता दुसरा फॉल्ट झाला. सकाळी पण त्याच्याशी बोललो, तो म्हणतो आता 6 फॉल्ट झाले. मी म्हटलं 6 फॉल्ट झाले तर मग लाईनच काढून टाक कायमस्वरूपीची. काय अर्थ नाही हो. वेगुला पण पुरा वेगुलापासून चालू तोंड वर करून हसून दाखवतोय. तुला माहिती आहे काय परिस्थिती आहे ती गावात. लोक उद्या येऊन इथे उपोषणाला बसणार, लक्षात घ्या. तोच बदमाश आहे, त्याला काही काळजीच नाहीये इथे या तालुक्यातल्या काय परिस्थिती चालली आहे त्याची. तुम्हाला परवा दिवशी दुपारी लाईट गेली आहे, आज दुपार 48 तास झाले. त्याने तुम्हाला कळवायला नको काय परिस्थिती आहे. तुम्हाला रात्री विचारल्यानंतर तुम्ही म्हणताय कुठे बंद आहे, मलाच माहिती नाही. आणि त्याच्यानंतर तुमचा फोन झाल्यानंतर त्याचा फोन येतो, याचा अर्थ काय की तो कोणाच्या तरी कॉन्टॅक्ट मध्ये आहे, बाकीचे फोन स्विच ऑफ करून ठेवतोय. रात्री तुम्ही होता तिकडे? हो आज कोण होता रात्री?
एका विचार एखादा अपघात झाला रस्त्यावर ॲम्ब्युलन्स त्यामुळे तुम्हाला आता मी सांग आता मी कलेक्टर साहेबांना हेच सांगितलं मी आता त्या लोकांना घेऊन त्यांच्याकडे चाललो आहे. तुमच्या विरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण परवा एक घोडावड्यात एक महिला लाईट नसल्यामुळे काळोखात ती चालत होती, सर्पाने दोष केला आणि तिची डेथ झाली घरात. परवा रात्रीची गोष्ट आहे. एवढं असून आपण गांभीर्याने घेत नाही. तो ज्या कोणाला मेंटेनन्सचा कॉन्ट्रॅक्ट दिला होता ना, तो कॉन्ट्रॅक्टर कुठे आहे त्याला बोलवा जरा, आणि त्याच्या संदर्भात काय ऍक्शन झाली ती पण आम्हाला कळली पाहिजे. पहिला पाऊस ज्या पहिले 2 दिवस 24 तास पाऊस पडल्यानंतर ही परिस्थिती पुढचे 6 महिने काढायची आहे आम्हाला इथे. नागरिक आहे त्यांनी काय करावं? ऑफिसला भले तो लाईन वर असेल पण त्याने फोन तर अटेंड केले पाहिजे. काहीतरी शिस्त. सगळे फोन स्विच ऑफ करून गायब होतात. लोकांनी करायचं काय काय म्हणून करणार त्यांना? ऑफिसचा पण कोणाशी बोलतायत आमच्या पुढे 5 मिनिटात बंद कधी विचार कधी बंद कधी सांगा काय परिस्थिती आहे. रस्त्यावर पडले लोक शासनाला तुमच्या चुकांमुळे बडबडतात. आमच्याकडे थांबवलेल्या पत्राची वाय बनत नाही. चुका तुम्ही करता शासनाच्या होते. ए बाबा काहीतरी बोलत राहू तोडत चालू असतं तर मग काल बंद कशा करता? बस काल बंद का होता? ते 6 महिने दळवी साहेबांनी फोन लावल्यानंतर तुम्ही सकाळी इथं येऊन काय केलं ते तरी सांगा. इथं येऊन काय केली की इकडे झोपला तुम्ही सुधीर साहेब का बोला लोक तिकडे तुमचे मोबाईल चार्ज करताय, बाकी त्यांनी काय तुमच्या नावाने बोंब मारायची काय? रिकव्हरीसाठी एआय सिस्टम वापरून कॉलिंग सिस्टम वापरता ना, तर याच्यामध्ये सुद्धा ती सिस्टम वापरा लोकांच्या सेवेसाठी. नुसतंच रिकव्हरीसाठी सगळ्या सिस्टम वापरू नका. लोकांना फॅसिलिटी देण्यासाठी सुद्धा वापरा. तुम्हाला रस्त्यावर आलेला पोल बाजूला करायला सांगितलं तर तुमचे नियम आडवे येतात. यावेळी काय मग 4-4 दिवस लाईट नसते तेव्हा आणि काय बोलतात तुमच्या आता कुठे कुठे लाईन चालू झाले त्याचे स्पष्ट मला आता कळलं पाहिजे. आता इथून फोन लावून आम्ही विचारणार लोकांना कुठल्या भागामध्ये चालू झाले, आता कुठे झाले ते सरळ एका वाक्यात सांगायचं. गोल गोल फिरून सांगू नको. फोन केलेले आम्ही सांगतो. आता फक्त मधले काही कॅफे वगैरे बंद असले काही इथून समजणार नाही. इथून आणि कुठे ते ज्ञान नसेल तर आजच्या आज त्याची व्यवस्था करायची व्यवस्था करतो आम्ही, परंतु तो गांभीर नाही असं आमचं मत आहे. आणि हे बघा आता तुमच्या पुढे तुमच्या समोर तुमच्या पुढे तुमचा एक स्टाफ आणि तो सुद्धा खालच्या अशा पद्धतीने ग्राहकांशी बोलतोय ते तुम्ही बघा. तुम्ही तर
बरोबर जी काय गोष्ट काय होत आहे याचा अर्थ काय खाली पण अपडेट नसतं काय इथे प्रक्षोभक होणार होतं वातावरण पोलीस आले एक माणूस तुमच्या इथे ऑफिसच्या मागे दुसरीकडे सगळीकडे आणि तो बंद झाला काय तो मळेवाडीच्या जंगलात आहे इतक्या जंगलात आहे मग ह्या जंगलांमध्ये उन्हाळ्याच्या दिवसात काय करत होता मग त्या दिवसात केलं पाहिजे होतं ना साहेब त्यांना त्या जंगलातून मी आता मी इथून कलेक्टर ऑफिसला जातो मी आता कलेक्टर साहेबांशी बोललो आता ते उभारण्यात झाले होते त्यांना मी सांगितलं तुम्हाला बोलून घ्या ज्याला मेंटेनन्सचं काम दिलं होतं त्या कॉन्ट्रॅक्टरला आता तिथे बोलून घ्यायचं काय केलंय मेंटेनन्स काय मेंटेनन्स केलं त्याचं सगळ्यांचं डिटेल्स पाहिजे म्हणजे कोट्यावधी रुपयाचं कॉन्ट्रॅक्ट त्याला द्यायचं त्याने काही काम करायचं नाही लोकांनी त्याचे दुष्परिणाम भोगायचे कशासाठी म्हणून पण काम करून घ्यायची जबाबदारी ह्यांची होती नाही काय काम करून घेतलं जबाबदारी तुमची होती काय तुम्ही काम करून घेतलं ते सांगा मेंटेनन्सचं काम तुम्ही काय करून घेतलं आणि किती वेळा काम झाला ना मेंटेनन्सचं काम त्यांच्याकडे 23 प्रकारचे मेंटेनन्स होते एकाही प्रकारचं मेंटेनन्स केलाच नाही. आता कालचीच गोष्ट संपूर्ण फॉल 2 वेळा ट्रिप झाल्यानंतर इकडचं ह्याच आपल्याच एमएससीबी कंपाऊंड मध्ये झाड लागलं होतं पाठी ह्यावरून तुम्ही विचार करा ना काय झालं असेल मेंटेनन्स किती झाला काय झाला याचा विचार करा तुम्ही हे उत्तर सांगताय परत की ते सगळं इथे मिळणार नाही कुठे मिळणार पुण्यामध्ये मिळणार नाही कशासाठी नाही मिळणार साहेब तुमच्याकडे रेडी असलं पाहिजे ना ते ती फाईल रेडी असली पाहिजे काय झालं ते हे महत्वाचा मुद्दा काय झाडाची कटिंग करू होईना ते अजिबात करू नाही नका. करतो. तोच विषय तुम्ही कटिंग करून घ्या तुम्ही कटिंग करून घ्या आमचं माणूस द्या मग हे तुमचं फक्त खालते बंद करताय तुम्ही कट करून घ्या ही पद्धत आहे. रुलर याच्यात ही उत्तरं मिळतात एमएससीबीच्या ऑफिस मध्ये आलोय सगळ्या कमीत कमी ज्या भागातल्या तक्रारी आहेत ते त्या भागातल्या वायरमनचं सुद्धा नाव तुम्ही आता इथे कुठं करून घेऊ शकत नाही तर कशासाठी साहेब बसला तुम्ही काय लोकांना नाही देणार सांगा मला मगासपासून बोंब मारतोय मठातले दोन्ही वायरमनचं नाव घेऊन घ्या त्याला सांगा तुमच्याबद्दल तक्रारी आहे आमच्या बिलाच्या टक्केवारीवर तुमचं पेमेंट जातं त्यामुळे उपकार करत नाही एमएससीबीचे अधिकारी आमच्यावर आम्ही बोलवल्यानंतर ते उपलब्ध पाहिजेत आणि कार्यालय त्यांचंच आहे त्यांना तुम्ही बोलून घ्या त्यांना सांगा ते काम काय चालू रात्री होते बसून पण आम्ही त्यांना येऊन तेच बसवा. बोलतो. रात्री आम्ही समजून घेतलं. रात्री ते मान्य झालं की नाही झालं, आम्ही समजून घेतलं. तुम्ही सगळ्यांची जबाबदारी स्वीकारा तुम्ही लिहून द्या मला काय झालं तर जबाबदार आपण म्हणून तुम्ही आहात ना जबाबदार माणसं नाही, कामाचं नियोजन सुद्धा त्यांना विचारूया जिथे आमची मदत लागत असेल तिथे नागरिक आणि कामाच्या आवश्यक नियोजनाचं असेल. काय करणार मला सांगा पाऊस सुरू झाला आम्हाला या समजून गोष्टी एप्रिल मध्ये झाल्या पाहिजे, त्या अजून झाल्या नाहीयेत तुमच्या. एप्रिल मधल्या गोष्टी अजून झाल्या नाहीयेत काय केलं तुमच्या कर्मचाऱ्यांनी ते सांगा वरती काय केलं आणि तुमच्या उकांडीने काय केलं वांगणकर जाऊन घरी बसले सर या कुठे गेले पर्यटन नगरी मालवण शहराला साजेसे असे बसस्थानक महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या वतीनं उभारण्यात आलं आहे. प्रवासी व पर्यटक यांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा या दृष्टीने अधिकाधिक सुविधा बसस्थानकात निर्माण केल्या जातील असं प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी मालवण बसस्थानक नूतन इमारत लोकार्पण सोहळ्याप्रसंगी केलं आहे. पाहूयात. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या सिंधुदुर्ग विभागातील मालवण बसस्थानक पुनर्बांधणी कामाचा लोकार्पण सोहळा आमदार निलेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी अधिकारी, पदाधिकारी, प्रवासी उपस्थित होते. मालवण बसस्थानकाच्या वरच्या मजल्यावरती मौलभरणी केली जाणार आहे. या माध्यमातून प्रवासी व पर्यटकांना अधिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. त्या दृष्टीने प्रशासनानं नियोजन करावं. आमचे मंत्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून आवश्यक ते सहकार्य मिळवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू असं आमदार निलेश राणे यांनी सांगितलं. अनेक वर्षांपासूनची ही मागणी आता जसं प्रास्ताविकामध्ये सांगितलं जवळपास 45 वर्ष झाली होती जुन्या इमारतीला आणि त्याच्यातून परिवहन विभागातून ह्या नवीन इमारतीची जी काही बांधून आपल्याला जी काही मालवणमध्ये दिलेली आहे त्याबद्दल मी सगळ्या अधिकारी वर्गांचं सगळ्यांचं मनापासून या विभागाचं मी आभार व्यक्त करतो की आपण ही वास्तू बांधत असताना अनेक गोष्टींचा जेव्हा मला असं वाटतं 1 महिना 1.5 महिन्यापूर्वी मी या वास्तूची पाहणी करून गेलो आणि तेव्हा काही गोष्टी अधिकाऱ्यांना सांगितल्या होत्या. मला असं वाटतं आपण त्या सगळ्या गोष्टी केल्या असतील कारण आता लोक बसलेले सगळ्याच गोष्टी इथून दिसत नाहीत पण आपण त्या सगळ्या गोष्टी केल्या असतील अशी माझी अपेक्षा आहे. हे सांगत असताना मालवणला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक येतात इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये फुटबॉल लोकांचा आहे बसस्थानकामध्ये आहे तरी मालवणला साजेशीर एक बसस्थानक व्हावं आणि त्याच धर्तीवर आज हे आपल्याला अतिशय दिमागदार बसस्थानक इथे आपल्या विभागाने उभं करून दिलेलं आहे.
मालवणला जे अपेक्षित होतं, मालवण शहराला जे अपेक्षित होतं, तशी एक इमारतदार इमारत इकडे आता आपल्याला विभागाकडून देण्यात आलेली आहे. या गोष्टीचं समाधान आहे. कारण का आमदार नसताना जेव्हा मी जुन्या इमारतीची पाहणी करायला आलो होतो, अनेक टेक्निकल अडचणी त्याच्यामध्ये होत्या. अनेक टेक्निकल अडचणी तेव्हा पण सरकार आपलं होतं. त्या संबंधित विभागाशी बोलून, संबंधित मंत्री अधिकाऱ्यांशी बोलून आपण त्याच्यावरती मार्ग काढला. पावसाने पण आपल्याला आशीर्वाद दिले तसं आपण समजूया. म्हणून जास्त वेळ आपला घेणार नाही. खरं तर हा कार्यक्रम अजून मोठा करायचा होता, पण पावसामुळे गेल्या 3 दिवसामध्ये मालवण शहरामध्ये आणि मालवण तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात इथे पाऊस आहे. म्हणून जास्त वेळ आपला काही घेणार नाही. मी सगळ्या अधिकाऱ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आज 4 सन्माननीय आणि आमचे सगळेच सहकारी, सगळे या विभागातले सहकारी, आपल्यालाही वास्तू परिवहन विभागाने दिलेले आपण जपणं आता आपलं काम आहे. मला असं वाटतं वरच्या फ्लोअरवर मॉलची पण कुठेतरी तरतूद आहे. मला माहीत नाही मॅडम, आपल्याकडे वरच्या फ्लोअरवर एक मॉलची पण तरतूद आहे. ती लवकरात लवकर आपण करून आम्हाला द्यावी, म्हणजे जेणेकरून जो आपला प्लॅन आहे त्या प्लॅनमध्ये 100% अंमलबजावणी आपण प्लॅननुसार केली असा त्याचा अर्थ होतो. ती अपेक्षा आपल्याकडून माझी आहे. त्याच्यासाठी पाठपुरावा मी आपल्याकडे करेन आणि लवकरात लवकर ह्याच बस स्थानकामध्ये वरच्या माळ्यावर एक मॉल असावा अशी जी प्लॅनमध्ये तरतूद आहे ती लवकरात लवकर आपण करून द्याल अशी अपेक्षा मी आपल्याकडून ठेवतो. आणि ही वास्तू जी आपण दिलेली आहे ती अशी चकाचक राहावी, जुन्या इमारतीसारखी न होता ही वर्षोनवर्ष, जुनी इमारत 45 वर्ष टिकली, ही इमारत किमान 145 वर्ष टिकावी. हे आपल्यावर सुद्धा जबाबदारी आहे. नुसतं प्रवाशांवर जबाबदारी टाकून उपयोग नाही. तुम्हाला ज्या गोष्टींची मदत लागेल, गरज लागेल, आमदार म्हणून 100% एसटी आणि एसटी कर्मचारी, एसटी ही महामंडळ यांच्या सोबत मी आहे असं सांगतो. आणि आपण कुठलीही आपली अपेक्षा असेल एक आमदार म्हणून ह्या इमारतीची किंवा कुठल्या ह्या विभागाची, तर 100% आपण माझ्याकडे यावं. 100% आपण त्याच्यावरती निवाडा काढू. कारण का ह्या जो विभाग आहे तो आमचे सन्मान्य प्रतापजी सरनाईकांकडे आहे. ते शिवसेनेचे मंत्री आहेत. म्हणून ह्या विभागामध्ये कुठलीही अडचण आली तरी 100% सोडवली जाईल एवढं मी तुम्हाला आज ह्या निमित्ताने खात्री देतो. आपण सगळे आलात त्याबद्दल मी परत एकदा आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करून इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गेली 4 दिवस सुरू असलेल्या धुवाधार पावसानं तळकट कोलजर रस्त्यावरती चिखलाचं साम्राज्य झालंय. उन्हाळ्यात धुळीचं साम्राज्य व आता पावसाळ्यात चिखलाचं साम्राज्य यामुळे कोलजर पंचक्रोशीतील नागरिक त्रस्त झाले आहेत. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे येथील नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष साबाजी सावंत यांनी केला आहे. तात्काळ रस्त्यावरील चिखल बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करावा, अन्यथा चिखलातच बसून आंदोलन करण्यात येणार असल्याचं सावंत म्हणाले. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून पडवे माझगाव तळकट कोलजर असा रस्ता मंजूर झाला. गेल्या 3 महिन्यांपासून संबंधित ठेकेदार आपला मनमानी कारभार करून धीम्या गतीने काम करत असल्याचा आरोप सावंत यांनी केला. वाहन चालकांना प्रवास करताना तारेवरची कसरत करून वाहने चालवावी लागत आहेत. हा सर्व प्रकार ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे झाला आहे. याला सर्वस्वी ठेकेदारच जबाबदार असल्याचा आरोप सावंत यांनी केला आहे. उत्तर कर्नाटक गोवा किनाऱ्यावरील अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे वादळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवरती सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. जिल्ह्यात कोणतीही आपत्तीजनक परिस्थिती ओढवल्यास जिल्हा प्रशासन अलर्ट असल्याचं जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी सांगितलं आहे.
अरबी समुद्रामध्ये जे काही वादळाचा सदृश्य जी प्रणाली तयार झाली आहे किंवा द्रोणीय स्थिती निर्माण झाली, त्यामुळे सिंधुदुर्गसह पूर्ण कोकणपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाचा अलर्ट दिलेला आहे. आणि त्या अनुषंगाने आम्ही तयार आहोत, कारण आपल्याकडे जी यंत्रणा, आमच्याकडे ज्या आमची महसूल यंत्रणा आहे किंवा आमचं BDO ऑफिसेस आहेत सगळे, आणि आमची आपत्ती निवारण केंद्र जे आमची यंत्रणा आहे सगळी सज्ज आहे. आता या परिस्थितीमध्ये काम करायला आम्ही सगळे सज्ज आहोतच, परंतु लोकांनी घाबरून जाऊ नये. आणि या परिस्थितीमध्ये आपल्याला पुढे जायचं आहे, त्यामुळे आपण जिथे आम्हाला आवश्यक तिथं आपण लोकांनी आम्हाला सहकार्य करावं. आम्ही लोकांच्या बरोबर आहोत ही जाणीव आपल्याला सगळ्यांना द्यायची आहे. मला अरबी समुद्रामध्ये जे काही वादळाचा सदृश्य जी प्रणाली तयार झाली आहे किंवा द्रोणीय स्थिती निर्माण झाली, त्यामुळे सिंधुदुर्गसह पूर्ण कोकणपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाचा अलर्ट दिलेला आहे. आणि त्या अनुषंगाने आम्ही तयार आहोत, कारण आपल्याकडे जी यंत्रणा, आमच्याकडे ज्या आमची महसूल यंत्रणा आहे किंवा आमचं BDO ऑफिसेस आहेत सगळे, आणि आमची आपत्ती निवारण केंद्र जे आमची यंत्रणा आहे सगळी सज्ज आहे. आता या परिस्थितीमध्ये काम करायला आम्ही सगळे सज्ज आहोतच, परंतु लोकांनी घाबरून जाऊ नये. आणि या परिस्थितीमध्ये आपल्याला पुढे जायचं आहे, त्यामुळे आपण जिथे आम्हाला आवश्यक तिथं आपण लोकांनी आम्हाला सहकार्य करावं. आम्ही लोकांच्या बरोबर आहोत ही जाणीव आपल्याला सगळ्यांना द्यायची आहे. मला वज्रे तळेखोल विर्डी मार्गावरील हळदीचा गुंडा येथील नदीवरती नवीन पुलाचं बांधकाम सुरू होतं. यासाठी पुलाच्या बाजूनं वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग काढण्यात आला होता. बुधवार व गुरुवारी 2 दिवस पडणाऱ्या पावसामुळे पर्यायी मार्गच वाहून गेल्याची धक्कादायक घटना गुरुवारी दुपारी घडली. वज्रे ते तळेखोल विर्डी गावांना जोडणारा वज्रे येथे हळदीचा गुंडा येथे नवीन पूल बांधण्याचं काम सुरू होतं. पावसाळ्यापूर्वी पुलाच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली, त्यामुळे तळेखोल विर्डी आई या गावात जाण्यासाठी पुलाच्या बाजूने दुसरा पर्यायी रस्ता काढण्यात आला होता. अचानक सुरू झालेल्या अवकाळी पावसानं त्या पर्यायी रस्त्यावरून पाणी वाहू लागलं आणि म्हणता तो पर्यायी रस्ताच वाहून गेल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी घडला. त्यामुळे तळेखोल विर्डी या गावांचा संपर्क तुटल्यानं या गावातील लोकांचे मोठे हाल झाले आहेत. बाजारात व तालुक्याच्या ठिकाणी आदी कामांसाठी ये जा करणाऱ्या नागरिकांचे मोठे हाल झाले. तसंच तळेखोल विर्डी गावातून तालुक्याच्या ठिकाणी आलेल्या नागरिकांना पुलाच्या दुसऱ्या बाजूला अडकून पडावे लागले. एक जून पासून प्रामुख्यानं समुद्रातील मच्छीमारी खऱ्या अर्थानं बंद करण्यात येत असली तरी यावर्षी अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे किनारी भागात 22 मे पर्यंत 45 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगानं वादळी वारे वाहण्याची व मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवली गेल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव 8 ते 10 दिवस अगोदरच पाऊस तसंच समुद्रातील वादळी स्थितीमुळे किनारपट्टीवरील मच्छीमारी व्यवसाय बंद करण्यात आला आहे. देवगड येथील समुद्रातील वादळी स्थिती लक्षात घेऊन हवामान विभागाकडून आलेल्या सूचनांप्रमाणे बंदर विभागाकडून मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हवामान विभागाकडून प्राप्त संदेशानुसार मत्स्य व्यवसाय विभागानं मच्छीमारांना समुद्रात न जाण्याची तसंच नौका व साहित्य सुरक्षित ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्या वादळी स्थितीमुळे मच्छीमारांकडून नौका देवगड बंदरासह इतर सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्या आहेत.
वेळेवर आणि योग्य काम न केल्याने अवकाळी पावसाने मिऱ्या नागपूर महामार्गाच्या रस्त्यावरील मुरी खचली. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. रत्नागिरीत मागील 2 दिवसांपासून पडणाऱ्या पावसाचा मिऱ्या नागपूर महामार्गाला फटका बसला. उद्यमनगर ते परटवणे दरम्यान एका मोरीजवळ मध्यरात्री रस्ता खचला. सुदैवानं या मार्गावर रात्री कोणतंही वाहन नसल्यानं मोठी दुर्घटना टळली. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट, प्रशासन सज्ज. हायवेच्या चुकीच्या कामांचा सामान्यांना फटका, घरात घुसलं पाणी. आणि वेंगुर्लेत संतप्त नागरिकांची वीज वितरणला धडक, अधिकाऱ्यांना विचारला जाब. बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची. पाहत राहा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज. कोकणचा नंबर 1 महा चॅनल कोकण साध लाईव्ह. धन्यवाद.